अंधाराची रात्र, सावलीत लपलेलं प्रत्येक राज, भटकलेल्या आत्मांची करतील आता पूर्ण आपली आश. लाल गुलाबच्या रंगामध्ये घुललेलं रक्ताचं रंग, वाचले फक्त सोबती, प्रेमा आणि भीतीमधला असलेला एक अंजान खेळ. शांततेमध्ये गुंजेल आता आत्मांचा आवाज. अंकित आपल्या पेंटहाऊसच्या बेडरूममध्ये जागा होतो. बेडरूम समुद्राच्या किनाऱ्यावरती होता, मुंबईमध्ये, आणि बाहेरून निळं पाणी दिसत होतं. हे चादर हटवल्यानंतर तो आपल्या फोनकडे हात करतो. फोनमध्ये त्याच्या शिखरचा मेसेज येतो. तुमचा व्हॅलेंटाईनचा काय प्लॅन आहे? काय आपण डोनट्स घ्यायला जाऊया? अंकित हसतो आणि किचन काउंटरवरती ठेवलेल्या कॉफी कपला उचलतो आणि मग तो बाहेर निघतो. अंकित बिना शर्टच्या टेरेसकडे जातो. हातामध्ये कॉफीचा कप घेऊन तो एक सिप घेतो आणि फोनमध्ये मेसेज टाईप करतो, डिस्पॅच टू नाईट. तो मेसेज पाठवतो आणि एक रिक्लायनरवरती बसतो. बाहेरचा सुंदरचा नजारा बघतो आणि कॉफीचा सिप घेताना हसतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो आणि अंकित कॉल उचलतो. दुसऱ्याकडे इन्स्पेक्टर डाल्वी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या टीमला ब्रीफ करत होता. तो त्यांना सांगतो की देशभरामध्ये जवळपास खूप साऱ्या किडनॅपिंगच्या गोष्टी झाल्या आहेत. कित्येक तरी कॉलेजच्या मुली अचानक गायब झाल्या आहेत. कोणत्याच प्रकारचे सुराग नाही आणि नाही कोणताच निशाण. बस अचानक गायब. टेबलवरती ठेवलेले मोठे मोठे फाईल्स ते त्याच्या केसच्या गंभीरता दाखवत होते. आपल्याला या केसला आजपासूनच हँडल करावं लागेल. या केसचे सगळे पेपर तुमच्या टेबलवरती पडलेत. तुम्हाला काही प्रश्न आहेत? सर, मी बघू शकते की जेवढे पण मुली गायब झाल्या आहेत त्यांचा एज ग्रुप 18 पासून ते 20 पर्यंत आहे. काय हे प्रोबॅबल पॅटर्न आहे की फक्त एक इत्तफाक? मला असं वाटतंय की हे एक पॅटर्न आहे. सॉरी टू इंटरप्ट सर, पण आपल्याला या गोष्टीचा रूट कॉज नाही माहीत. आणि अजून तर हे पण नाही माहिती कोणा एकाकडून होत आहे की सगळे वेगळे वेगळे किडनॅप झालेत. बिना ह्या गोष्टीला जाणून घेतल्यावर कुठल्याही कन्क्ल्युजनवर येणं मला बरोबर नाही वाटत आहे. तुम्ही दोघं बरोबर असू शकतात, त्यामुळेच मी या केसवरती तुम्हा दोघांना लावलंय. मला पूर्ण विश्वास आहे की आपण या गोष्टीला लवकरात लवकर एक्सपोज करणार. दोघंही इन्स्पेक्टर आत्मविश्वास दाखवतात आणि एकमेकांमध्ये हामी भरतात आणि तिथून निघून जातात. अंकित आपला सुपर कार चालवून रोडवरती जात होता. तेवढ्यातच त्याला एक कॉल येतो. तो कॉल रिसीव्ह करतो. सर, डोनट्स अराईव्ह. ट्रान्सपोर्टची तयारी करा, आपले क्लायंट्स वेट करतायत. ओके सर. अंकित कॉल डिस्कनेक्ट करतो आणि लगेचच आपल्या ऑफिसला पोहोचतो. तिथे उभे असलेल्या एका व्यक्तीला चावी देतो आणि ऑफिसमध्ये निघून जातो. अंकित आपल्या कॅबिनमध्ये बसला होता की तेवढ्यातच त्याची HR मॅनेजर नवीन रिझ्युमीच्या सोबत येते. अंकित एक नवीन पर्सनल असिस्टंटच्या शोधात होता आणि HR त्याला फाईल देते. सर, तुमच्या PAच्या ओपनिंगसाठी खूप सारे ॲप्लिकेशन्स आले आहेत, पण ह्यामधून ही मुलगी सर्वात जास्त फिट आहे. अंकित रिझ्युमेवरती नजर टाकतो आणि अचानक त्याच्या डोक्यामध्ये एक अधीची गोष्ट येते. ती तीच मुलगी होती जिने अंकितला काही दिवसाआधी क्लबमध्ये बघितलं होतं आणि तिच्या सुंदरतेने त्याला मंत्रमुक्त केलं होतं. आणि तो आठवतो की तो त्या रात्री कसा अचानक ती गायब झाली. अंकित रिझ्युमेमध्ये लागलेल्या फोटोला घुरतो. त्याच्या सुंदरतेने त्याला पूर्णपणे वशमध्ये केलं होतं. तो विचारामध्ये डुबलेला होता. तर तेवढ्यातच HR मॅनेजर त्याला टोकते. सर, चांगली मुलगी वाटते. इंटरव्ह्यू स्केड्यूल करा. शी इज हिअर ॲक्च्युली. इफ यू वॉन्ट तर मी तिला आत्ताच पाठवते. शुअर, पाठवा. HR मॅनेजर हा मिळवते आणि तिथून निघून जाते. अंकित लगेचच आपल्या ड्रॉवरमधून एक परफ्यूमची बॉटल काढतो आणि स्वतःवरती स्प्रे करतो. तो आपला फोन उचलतो, केस ठीक करतो आणि त्याच वेळेला स्वतःला जेवढं परफेक्ट होऊ शकतं तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. जसंच तो संतुष्टीने बसतो, ती मुलगी येते. ती त्याच्या दरवाजावरती दस्तक करते आणि अंकित आपल्या उत्सुकतेला लपवायचा प्रयत्न करते. मुलगी त्या कॅबिनमध्ये पाय ठेवते. ती लाल कॉर्पेट आउटफिटमध्ये होती, शर्ट, ब्लेजर आणि स्कर्ट घालून. हातामध्ये काळ्या कलरची फोल्डर होती. अंकित तिला बघतो
आणि त्याच्या समोरच्या चेअरवरती बसायचा इशारा करतो. ती मुलगी समोर जाते आणि त्या सीटवरती बसते. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काय नाव आहे तुझं? आयशा. तर आयशा, तुझ्याबद्दल सांग. आयशा बोलायला चालू करते. ती आत्मविश्वासी आणि शांत आणि प्रोफेशनल होती. पण अंकित पूर्णपणे तिच्या डोळ्यामध्ये डुबून जातो. जसंच ती बोलायला चालू करते, अंकित उठतो आणि टेबलच्या किनाऱ्यावरती जाऊन उभा राहतो. तिला लक्ष ठेवून बघतो. त्याच्या नजरेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं गहराई होती. व्हॉट हॅपन सर? डोंट यू थिंक आपण आधी पण काही भेटलोय? आय डोंट गेट इट. कम ऑन आयशा, मी तुला फन टाईम क्लबमध्ये लास्ट वीक बघितलंय. आय एम शुअर तू पण मला बघितलंयस, पण तू तिथून अचानक गायब झालीस का? वेल, काही गोष्टी अशा असतात जे ऑफिसमध्ये नाही करायला हवं. ओ रिअली? देन? यू नेवर नो. कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला काही वेळ वाट बघावी लागेल. इज इट? बट मेक शुअर तू मला जास्त वेट नाही करायला लावणार. सो एम आय हायर्ड? मी तर त्याच्यासाठी सुद्धा वेट नाही करू शकत. आयशा उठते आणि अंकितच्या जवळ जाते, जिथपर्यंत त्यांच्या चेहऱ्यामध्ये फक्त 1 इंच फासला नाही राहत. ती हळूहळू आपला हात उचलते आणि आपल्या बोटाला हलकंसं त्याच्या होटांवरती ठेवते. होल्ड युअर हॉर्सेस स्वीटी, ह्याच्यासाठी अजून टाईम आहे. आयशा आपली फाईल उचलते आणि जायला लागते, पण अंकित तिला थांबवताना तिचं नाव घेतो. बाय द वे आशा, टर्न बॅक. बाय द वे, व्हॉट आर यू प्लान दिस व्हॅलेंटाईन? आयशा त्याला एक हलकी हास्य देते आणि तिथून निघून जाते. अंकित जो उत्साहाने भरून गेला होता, शरारत हास्याने आपल्या होटाला चावतो. एक वेस्ट पोर्ट हार्बर दिसतं. ते भारी भरकम शिपिंग कंटेनर उचलत होते आणि कार्गो शिपवरती लोड करतात. एक व्यक्ती तिथे अर्शद, जो बॉयलर सूट घालून तोंडामध्ये सिगरेट घेऊन त्या पूर्ण कामाला बघत होता. एक वर्कर त्याच्या जवळ येतो. सर, माल लोड झालाय, शिप रिलीज करायची. माहितीये मोठ्यांनी काय सांगितलंय? काय सर? की कस्टमरला माल चेक करायला दिला पाहिजे. दुसऱ्या क्षणातच हर्षल जहाजावरती चालतो आणि कंटेनरचं निरीक्षण करतो. तो आपल्या जवळपास नजर फिरवतो, हे सुनिश्चित करण्यासाठी की सर्व काही ठीक आहे. पण बस एक कंटेनर जवळ जाऊन थांबतो, ज्यावरती लिहिलं होतं एज 18. त्याच्या चेहऱ्यावरती शरारती हास्य येतं आणि तो दरवाजे खोलायला चालू करतो. तो ताळा हटवतो आणि लॅच खोलणारच होता की तेवढा अचानक त्याच्या मागून कोणीतरी जाण्याचा अहसास होतो. लगेचच सावधान होऊन तो मागे हटतो आणि कंटेनरच्या अंधाराच्या गलीमध्ये तो नजर टाकतो. तो घुरतो, पण त्याला तिथे काहीच नाही मिळत. जसंच तो मागे वळतो, तो थांबतो. तो थोडा घाबरतो. एक भूत्या जवान मुलगी तिथे उभी होती. ती सरळ त्याच्या डोळ्यामध्ये बघते आणि हसते. हर्षदच्या शरीरामध्ये पूर्ण भीती दौडते. तो हलू नाही शकला. मुलगी खूप जोरात ओरडते आणि अचानक एक काळा तळ तिच्या तोंडात जातो. दुसऱ्या सकाळी अंकित खूप साऱ्या इंटर्नजवळ उभा होता. सर्व मॉनिटर्सवरती एकच रिपोर्ट चालू होती आणि त्यांची आवाज मिळून एक वेगळ्याच प्रकारचा आवाज करत होती. आजची सनसनी खबर. डोनट वन पासून बरामद झालेली एक व्यक्तीची लाश. मृतदेह. सर्व स्क्रीनवरती फक्त एकच नाव दिसत होतं, डोनट वन. अंकित तिथेच उभा राहतो आणि न्यूजला बघत राहतो. मग तो आपला फोन उचलतो आणि कोणाला तरी कॉल करतो. एक सुद्धा कंटेनर उघडला नाही पाहिजे. बाकी गोष्टी मी हँडल करून घेईन. त्याच दिवशी अंकित प्रेस कॉन्फरन्समध्ये जातो, जिथे पोलीस इन्स्पेक्टर आधीपासूनच होते. इन्स्पेक्टर डाल्वी त्याचं स्वागत करतात, सोबतच बाकी ऑफिसर्सही. अंकित त्याला मान हलवून नमस्ते करतात आणि आपल्या सीटवरती जाऊन बसतो. आणि त्या टेबलवरती खूप सारे न्यूज मायक्रोफोन्स ठेवले होते. स्टेजच्या समोर रिपोर्टर्सचा एक पॅनल खुर्चींवरती बसला होता, लक्ष देऊन आणि वाट बघत होता. सर, कालच्या हादस्यामध्ये एका मॅनेजरचा मृत्यू झाला. याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? मला खूप दुःख झालंय
आणि मी त्यांच्या परिवारासाठी जे काही मानधन होईल ते अरेंज करेल. काय तुम्ही पैसे देऊन त्यांच्या परिवाराचं तोंड बंद करू इच्छिता? आम्ही खूप वेळेस ऐकलंय आपल्या शिप्समध्ये सेफ्टी प्रोटोकॉल बिलकुल पाळले जात नाहीत. दिस इज नॉनसेन्स. वी आर कंपायर्ड विथ ऑल द सेक्युरिटी सिस्टम्स. तुम्ही कुठल्याही कंटेनरचं इन्स्पेक्शन्स होऊ दिले नाहीत. काय याचा अर्थ हा आहे काय शिपमध्ये आपण काही असं करत आहेत की जे लोकांना कळलंच नाही पाहिजे? इन्स्पेक्टर डाल्वी वागतो आणि या गोष्टीला कापतो. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही तुमचे प्रश्न व्यवस्थितपणे विचारा. काय हे खरं आहे की तुमच्या प्रत्येक दुसऱ्या दिवशी एक स्कॉट सर्व्हिस पाठवली जाते? अंकित रागात मोडतो आणि लगेचच समोर बघतो आणि मायक्रोफोनच्या समोर वागतो. नो कॉमेंट्स. द कॉन्फरन्स इट्स अर्जंट. अंकित उठतो आणि रागामध्ये बाहेर जातो. पण रिपोर्टर्स त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात, पण तरीही तो तिथून निघून जातो. सर सर सर. रात्रीच्या वेळेला अंकित आपल्या कॅबिनमध्ये बसला होता आणि लॅपटॉपवरती काम करत होता. लगातार टाईप करत होता. त्याच वेळेला आयशा येते. हातामध्ये खूप साऱ्या फाईल्स घेऊन ती त्यांना टेबलवरती ठेवते आणि अंकित तिच्याकडे बघतो. केवढं काम करणार सर? डोनट वनच्या केसमुळे परेशान आहे बस. वाय डोंट यू रेस्ट अ लिटिल? मे बी विथ मी? रिअली? आरामापासून दुश्मनी माझी तर जुनीच आहे, पण तू इच्छा असेल तर मी करेलच. आराम तर सर्वांना पाहिजे सर, बस मोका असायला हवं. अंकित उठतो आणि आयशाच्या कमरेच्या चारीकडे आपला हात ठेवतो. मौका सुद्धा आहे आणि वेळ सुद्धा. आता अजून किती वाट बघायची? व्हॅलेंटाईन्स ईव्ह येत आहे. इम्प्रेस मी, गेट मी. म्हणजे याचा अर्थ यावेळेस व्हॅलेंटाईनची रात्र खूप मोठी होणार आहे. डू यू थिंक दॅट? ट्रायल? त्यांचं बोलणं चालू राहतं आणि रात्र आपल्या शेवटपर्यंत पोचते. दुसऱ्या सकाळी दोघंही इन्स्पेक्टर नवीन सबूत घेऊन येतात, जे गायब होणाऱ्या मुलींपासून जोडलेले होते. ते त्यांना डाल्वी समोर पेश करतात आणि तो प्रत्येक सबूतला लक्ष देऊन बघतो आणि जसंच तो त्याला बघायला चालू करतो त्याचा चेहरा गंभीर होतो आणि तो त्यांना प्रश्न विचारतो. तू सगळे एव्हिडन्स क्रॉस चेक केलेत? यस सर, हे सर्व एव्हिडन्स डिटेल्समध्ये चेक केले आहेत. आम्हाला आमच्या सोर्सेसवरती पूर्ण विश्वास आहे. शी इज राईट सर. जेवढ्याही मुली गायब झाल्यात त्यात एक कॉमन गोष्ट भेटलीच आहे. जसं की सर्व मुली कोणत्या ना कोणत्या अंडर प्रिव्हिलेज फॅमिलीशी येतात. याच्या व्यतिरिक्त या सगळ्यांची एज 18 ते 20 पर्यंतच आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, हे सर्व मुली अपाहिज आहेत. व्हॉट डू यू थिंक? कोण असू शकतं याच्या मागे? सर, मला हे नाही माहिती की मी कसं करणार, पण माझ्या सोर्सेसच्या अकॉर्डिंग ह्याच्या मागे अंकित झहाचा हात आहे. व्हॉट नॉनसेन्स? सर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मामल्यात त्यांचा रेकॉर्ड खराब आहे. याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्यावरती सरळ संशय घ्यायचा. माइंड यू, ही इज अ पॉवरफुल मॅन. कुठलीही ॲक्शन घ्यायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे त्याचा पुरावा असेल. डोनट वन त्यांची कंपनी ओन कार्गो शिप, ज्यामध्ये मागच्या वीकमध्ये त्यांच्या मॅनेजरचा मर्डर झाला होता. हर्षद? करेक्ट. त्याची डेथ कशी झाली हे कोणालाच नाही माहिती. वॉच टॉवर कॅमेऱ्याने माहिती पडलं, त्यामधून त्याने एका कंटेनरचे लॉक खोलले होते, पण लॉक्स न लावता तो तिथून कुठे निघून गेला. लॉकबुक रेकॉर्डमधून त्याचा पत्ता लागलाय की खूप रिस्ट्रिक्शन असल्यामुळे सुद्धा एका कंटेनरला तिथून हटवलं गेलं. अजून अंकितने त्याचा मर्डर केस सुद्धा बंद करून टाकला. सो यू मीन की त्या कंटेनरमध्ये मुली होत्या? आय बिलीव्ह. आय ट्रस्ट यू बोथ, बट वी नीड टू स्लो डाऊन. अंकितला इंटरोगेट करण्यासाठी प्रोबेबल नाही तर फिक्स एव्हिडन्सची गरज आहे. डाल्वी उभा राहतो आणि काही न बोलता खोलीमध्ये निघून जातो. दोघंही ऑफिसर्स एकमेकांकडे बघतात. अंकित पोर्ट हार्बरच्या रेलिंग जवळ उभा होता. काही वेळातच एक अनोळखी सावली त्याच्याजवळ येते आणि त्याच्या बाजूला उभी राहते. काय बातमी आहे? यू आर इन डेंजर. व्हॉट डू यू मीन? दुसऱ्या क्षणातच माहिती पडतं की हे अजून कोणी नसून तो डाल्वी होता. कमालच करताय साहेब. असे प्रश्न सुखे रुखे मला विचारणार का? मला माहिती नाहीये का माझ्या हे क्लीन चिट पासून मला किती फायदा होईल तुम्हाला? काही थेंब आमच्यावर तरी उडवा. 10% ऑफ द प्रॉफिट. पण लक्षात ठेवा,
उद्याचा दिवस लागण्याच्या आधी या शिप पोर्टच्या बाहेर निघाल्या पाहिजे. दाल्वी आत्मविश्वासाने हसतो आणि निघून जातो, पण अंकित तिथेच उभा राहतो. दाल्वी आपल्या कार जवळ जातो आणि त्यामध्ये बसतो. तो एक मिशन दाबतो, पण इंजन स्टार्ट नाही होत. तो कित्येक वेळा तरी प्रयत्न करतो, पण तरीही कार चालू नाही होत. त्याच वेळेला अंकित जोरात गाडी चालवत होता. चेहऱ्यावरती हास्य होतं. समोरच्या सीटवरती एक गुलदस्ता होता. त्याची गाडी थांबते आणि रस्त्यावरती असलेल्या एका मुलीजवळ थांबते. ती अजून कोणी नसून ती आयशा होती. ती गाडीमध्ये बसते. नाईस कार. अजून तर खूप काही चांगलं बघायचं बाकी आहे. अंकित तिला बघून हसतो आणि गाडी चालवतो. अंकित तिला विचारतो, सो युअर प्लेस ऑर माइन? आय गेस नन. म्हणजे घरी तर कोणीही घेऊन जाऊ शकतं. तुम्ही काहीतरी स्पेशल नाही करू शकत? आय गेस घरापेक्षा चांगला सेफ स्पॉट कुठलाच नसतो. प्लेइंग सेफ नॉट माय टाईप. मला तर रिस्क टेकर पसंत आहेत. इज इट? लेट मी एक्साइट यू देन. अंकित गाडी फिरवून बोर्डकडे निघून जातो. अंकित बोर्डकडे पोचतो. तो पूर्णपणे खौफनाक आणि शांततेमध्ये डुबलेला होता. तो आपली गाडी पार्क करतो. आयशाचा हात पकडतो आणि तिला जहाजकडे घेऊन जातो. वातावरणात एक तणाव होता, पण त्यांच्यामध्ये एक वेगळंच पॉझिटिव्हनेस होता. जसंच ते जहाजावरती पाय ठेवतात, आयशा अचानक आपला हात सोडते आणि धावतच तिला पकडण्यासाठी चिडवत ती धावते. अंकित हसतच तिच्या मागे जातो आणि जोरात धावायचा प्रयत्न करतो, पण तरी ती अचानक गायब होते, एकदम आधीसारखा. तो हळूहळू चालतो आणि कंटेनरच्या अंधारामध्ये तो तिला शोधायला लागला. तिला शोधायचा प्रयत्न करतो. अचानक त्याच्या मागे कोणाची तरी हालचाल होते. तो विचार करतो की ती आयशा आहे, तर मागे वळतो आणि तिचा पाठला करतो, पण तो थोडा थांबतो. तिथे इन्स्पेक्टर दाल्वी उभा होता. आयशाला मानेपासनं पकडलं होतं आणि पिस्तूलची नोक तिच्यावरती होती. व्हॉट्स रॉंग विथ यू डाल्वी? ही माझ्यासोबत आहे, सोडायला. सर, ही तुमच्या सोबत नाही, ही तुम्हाला मारायला आली आहे. काय मूर्खासारखं बोलतोय? खाली बघा सर. अंकित जमिनीवरती पडलेल्या चाकूवरती नजर टाकतो आणि मग त्याची नजर आयशावरती जाते. रागाने, कोण आहेस तू? मी तीच एडिटर आहे ज्याने तुझ्या वुमन ट्रॅफिकिंगचं एक आर्टिकल बनवलं होतं आणि तुम्ही मला मारायचा प्रयत्न केला होता. फर्क फक्त एवढंच होतं, जी मेली ती मी नव्हती, ती माझी जुळवा बहीण होती. तू चुकलास, पण मी नाही चुकणार. मी माझा बदला घेऊन राहणार. सोड मला, सोड. अंकित हळूच आपली मान हलवतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं तणाव भरलेलं हास्य होतं. आयशा डार्लिंग, तुम्हाला एक्सपोज तर केलं, पण तुझी एक चूक झाली. माझा धंदा ह्युमन ट्रॅफिकिंग पासून खूप मोठा आहे. हा दोष तर पण तरी पण खूप छोटा आहे. माझं खरं काम तर मॉर्फिनचा सप्लाय आहे. आणि माहिती आहे, फक्त अपंगच मुली का सेक्युरिटी चेकिंगमधून घेऊन जाणं त्यांना खूप सोपं असतं, आणि नंतर कामानंतर त्यांना फेकायला जो मजा येतो त्याचं तुला काय सांगू. आयशा त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. अचानक दाल्वी चाकूला अंकितच्या जवळ लाथ मारतो. हे घ्या सर, संपवून टाका हिला. सॉरी स्वीट हार्ट अँड विश यू द हॅपी व्हॅलेंटाईन डे. अंकित चाकू उचलायला वागतो. जसंच तो आपलं डोकं उचलतो, त्याचा श्वास थांबतो. तो पूर्णपणे घाबरून जातो आणि त्याचे डोळे भीतीने उघडे राहतात. दाल्वींच्या मागे भूतिया महिलांचा पूर्ण समूह उभा होता, जे फक्त संकेतच्या डोळ्यात बघत होते. त्याचे हात बेकाबू होऊन कापायला लागले आणि तो या भयानक नजारेला बघून एकदम स्तब्ध होऊन जातो. काय झालं सर? मारा हिला. दाल्वी बघतो की अंकित मागे बघत होता. जसंच दाल्वी मागे जातो, एक लंबासा क्रेन हुक खाली येतो आणि एक मोठ्या सटीकतेने त्याला घेऊन वरती जातो आणि त्याला हवेमध्ये उंच उडवतो. अंकित भीतीने तिथेच जमून जातो. त्याचं शरीर स्थिर होते आणि भीती त्याच्या आतमध्ये होती. आयशा ही मोठ्या मुश्किलाने विश्वास करते की ती काय बघते आहे. भूतिया महिला अंकितकडे जायला चालू करतात
आणि त्याला घेरायला चालू करतात. त्यांचं तिथे असणं खूप कठीण होतं, जसं की कोणत्या न्यायाच्या वेळेची गंभीरता, जसा पूर्ण फैसला करण्याचा दिवस. सोडा मला, सोडा. दुसऱ्या सकाळी एक भयानक दृश्य समोर येतो. अंकित आणि डाल्वी दोघंही जण त्याच इंडस्ट्रियल क्रेन हुकला लटकलेले होते, ज्याने त्यांच्या शरीराला पूर्ण छेदलं होतं आणि त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. त्यांच्या चारीकडे खूप साऱ्या मुलींचे शव पडले होते, ज्यांना कंटेनरमधून वाचवलं होतं. डाल्वींचे ऑफिसर्स त्याच्या समोर होते आणि त्या भयानक नजारेला बघून पूर्ण हक्केबक्के झाले. मशहूर इंडस्ट्रियल अंकित झहाची त्यांच्याच शिपवरती झाली रहस्यमय मृत्यू. त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर डाल्वीचाही शव भेटला. सूत्राचं बघितलं तर बोललं जातं आहे की काही दिवसाआधी जे मुलींचे अपहरण झाले त्यामध्ये या दोघांचेच हात होते. बोललं जात आहे की या अपाहिज मुलींचा वापर ड्रग्सच्या तस्करीसाठी करत होते. राहतची गोष्ट ही आहे की शिप्समधून खूप साऱ्या मुलींना जिवंत वाचवल्या गेलं आहे. पोलीस प्रशासन या घटनेची कठोरतेने जांच करत आहे. या सनसनी केसची माहिती घेण्यासाठी बघत रहा न्यूज 420.